भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्ट मध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर कडेगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात ग्रामस्थांनी चांगलाच विरोध दर्शवलाय. यावेळी खुद्द शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी धाव घेतली होती. यावेळी सर्वच सत्ताधारी राजकारण्यांवर राजू शेट्टी यांनी तोफ डागले. यात ॲडव्होकेट दीपक लाड यांनीही शक्तीपीठ महामार्गाबाबत प्रशासनावर ताशेरे ओढत समाचार घेतलाय. याबाबत त्यांनीही विद्यमान पदाधिकाऱ्यांना काय आवाहन केलंय ते आपण ऐकूयात. हा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये क्रांतिशा नागनाथांना नायकवडी, क्रांतिशा नाना पाटील यांच्या आधिपत्याखालचा जी.डी. बापू लाड यांच्या आधिपत्याखालचा हा सगळा परिसर. इथं पत्री सरकार अत्यंत मजबूत होतं. कॅप्टन लाड असतील, जी.डी. बापू असतील, त्यांचा एक आधार इथल्या जनतेला होता आणि इंग्रज त्यांना चळाचळा कापायचे. पण आज त्यांचे वारसदार कुठं आहेत? कॅप्टन लाड यांचे नातू दीपक प्राणपणानं लढतोय, पण बापूंच्या घरातलं कुणीच दिसत नाही. किरणदाते आहेत, पण अरुणांना ज्यांना लोकप्रतिनिधी केलं, अण्णा तुमची भूमिका काय? आणि तुम्ही जर का या लोकचळवळीमध्ये उतरणार नसाल तर खरोखरच मग आपल्याला अण्णांचा, बापूंचा वारसा सांगता येईल का? तुम्ही कबूल केलं नाही तर जनता निश्चितच तुम्हाला हा प्रश्न विचारेल. तेव्हा अरुणांना तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. परिणाम काही व्हावं. बापूंनी कधी परिणामाची चिंता केली होती? इंग्रजांच्यावर लढताना माझ्या घराचं काय होईल, कुटुंबाचं काय होईल, माझं काय होईल, बापूंनी कधीही विचार केला नव्हता. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली. अण्णा तुम्ही काय घाबरताय? तुम्हालाही उतरावं लागेल, कारण याच जनतेनं तुम्हाला हिरो केलं. त्यांनी परत तुम्हाला झिरो करण्याच्या आधी तुम्ही मैदानात उतरा, एवढाच माझा त्यांना सल्ला आहे. धन्यवाद. शक्तीपीठचं आंदोलन पलूस कडेगावसह खानापूर आटपाडी तालुक्यात पेटलेलं आहे. खऱ्या अर्थानं या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार आहेत, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठं आहेत? खऱ्या अर्थाने 1 महिना संघर्ष करतोय. राजू शेट्टी साहेब कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आंदोलनाचा आवाज बुलंद करतायत. या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते पदवीधरचे आमदार असून दे, जिल्हा परिषद सदस्य असून दे, किंवा आमदार, मंत्री, माजी मंत्री, काही जे आजी माजी आमदार आहेत, त्यांना या ठिकाणी आम्हाला या शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने विचारायचं आहे की तुम्ही या दुःखामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी तुम्ही जाऊन काय वेगळं सांगताय का? अशी या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने जर तुम्ही भूमिका घेतली नाही तर उद्या सर्व लोकप्रतिनिधींचा या संघर्ष समितीच्या वतीनं आम्हाला राजीनामा मागावा लागेल, अशी परिस्थिती या निमित्तानं झालेली आहे. सकाळपासून कुणाच्याही डोळ्याला डोळा नाही. आंदोलक एका वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत, अशी या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तात्काळ भानावरती यावं. आपण जनतेसाठी आहे, जनतेनं आपल्याला निवडून दिलंय, याचं भान ठेवावं. अन्यथा लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये शक्तीपीठचा मोर्चा रस्त्यावरील एवढी भूमिका आहे. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.